या ठिकाणी आपण TIT ची तयारी करतो आहे आणि TIT मधलं आजचं जे सेशन आपलं असणार आहे ते अध्यापन पद्धतीवर असणार आहे. अध्यापन पद्धती किंवा अध्यापन तंत्र आपण ज्याला म्हणतो आहे किंवा अध्यापन शास्त्र आपण ज्याला म्हणतोय. मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रावर प्रश्न येऊ शकतात म्हणजे येणारच आहे आणि त्यामध्ये TCS IBPS दोन्ही पॅटर्न मध्ये त्याचे बेसिक मुद्दे जे आहेत ते सेम आहेत. हे जे झालेले प्रश्न आहेत त्याच्या आधी आलेले प्रश्न आपण ते बघणार आहोत. 50 प्रश्न आपल्याला बघायचे. अभ्यासक्रम ऍप्लिकेशन आहे. TIT ची फास्ट ट्रॅक बॅच आहे. तुम्ही शेवटचे 15-20 दिवस तुमच्याकडे बाकी असतील तर या बॅचला जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल भेटेल, रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील आणि काही लाईव्ह सेशन सुद्धा भेटणार आहे. सुरुवात करूया या ठिकाणी. फक्त प्रश्नांची हे समजून घ्या. रिव्हिजन म्हणून हे आहे. तुमचं आता बऱ्यापैकी वाचन झालं असेल. बेसिक लेक्चर मी तुम्हाला अध्यापन शास्त्रावरची घेतलेले आहेत, मानसशास्त्रावरची घेतलेले आहेत. त्याच्या काही नोट्सही तुम्हाला दिलेले आहेत. व्याख्यान पद्धत सर्वात योग्य आहे कोणत्या अटीनुसार? बघा, अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला माहिती आहे. त्यातली व्याख्यान पद्धत बघा. जेव्हा एक शिक्षक एखादा नवीन आणि अवघड विषय सुरू करायचा असेल व्याख्यान पद्धत वापरणार. एखादा शिक्षक सिद्धांतात्मक पैलू समजावून सांगायचा असेल अध्यापन व्याख्यान पद्धत वापरणार. एका प्रात्यक्षिकाबद्दल समजून सांगायचं असेल अध्यापन पद्धत वापरणार की वरील एकाही ठिकाणी नाही. अध्यापन पद्धत कधी वापरली जाते? इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. बघा, एकदम नवीन विषय आहे, अवघड विषय आहे, इथे नाही वापरले जाते. एखादा शिक्षक आहे सिद्धांतात्मक पैलू समजावून सांगायचा आहे तिथे व्याख्यान पद्धत वापरली जाईल का? तर इथे शक्यता आहे व्याख्यान पद्धत वापरण्याची. प्रात्यक्षिकाबद्दल समजून सांगायचं इथे नाही. बघा, सिद्धांतात्मक. पण आता इथे मुद्दा असा आहे, हे आपल्याला जरी वाटत असलं तर इथे उत्तर जे TIT नाही ना ते वरील पैकी कोणतंच नाही दिलंय. व्याख्यान पद्धत म्हणजे काय? एखाद्या मुद्द्यावर एक पाल्लारिक स्वरूपाचं थोडंसं बोलणं ते अपेक्षित असतं. उत्तर या ठिकाणी 4 दिले. मला इथे 2 नंबरचं वाटतंय पण TIT जे उत्तर दिलं आहे TCSने ते 4 होतं, यापैकी नाही. टिंबटिंबसाठी सूचना दिली जाऊ शकते. बघा, वर्गात, विधानसभेच्या मैदानावर, खेळाच्या मैदानावर, वरीलपैकी सर्व. म्हणजे विद्यार्थ्यांना सूचना द्यायची आहे समजा, ते कोणत्या ठिकाणी आपण देऊ शकतो? वर्गात देऊ शकतो, यस. खेळाच्या मैदानावर देऊ शकतो, यस. तर विधानसभेच्या मैदानावर सुद्धा सूचना दिल्या जाऊ शकतात का? तर यस. आता हे फसवण्यासाठी टाकलं होतं पण वरीलपैकी सर्व ऑप्शन आहे, कारण की 2 आपले एकदम परफेक्ट बसतायत. पुढे जातोय. टिंबटिंबाने शिक्षण प्रभावित आहे म्हणजे शिक्षणावर इफेक्ट करणारे घटक. चांगलं शिक्षण आपण ज्याला म्हणतोय, प्रभावी शिक्षण म्हणतोय, त्यासाठी काय काय जबाबदार आहे? तर चांगले वर्ग त्या ठिकाणी असले पाहिजे, चांगले वर्गखोले असले पाहिजे, शाळा कशी आहे, समाज कसा आहे, आणखी याच्यामध्ये शिक्षक सुद्धा येतो, यामध्ये पालक सुद्धा येतात, या ठिकाणचं सरकार सुद्धा खरं म्हणजे यामध्ये येतं, कारण की सरकारचे निर्णय जे आहेत ते शिक्षणाला प्रभावित करत असतात. वरीलपैकी सर्व हे उत्तर इथे आलं पाहिजे. एखादी व्यक्ती आहे मूल्यांकनाद्वारे अभ्यास करू शकते. बघा, विद्यार्थी, शिक्षक, वरील दोन्ही, वरीलपैकी एकही नाही. मूल्यांकनाद्वारे अभ्यास करणारी व्यक्ती. 4 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी. बघा, विद्यार्थी आहे, स्वतःचं मूल्यांकन तो स्वतः करू शकतो किंवा त्याचं मूल्यांकन शिक्षकांकडून वगैरे सुद्धा होऊ शकतं. स्वतःचं मूल्यांकन स्वतः कसा? एखादी टेस्ट दिली आणि त्या शेवटी आन्सर की दिली आहे. आन्सर की मध्ये त्याला कळणार की अरे मला किती मार्क्स येत आहेत. आणि शिक्षकाचं सुद्धा मूल्यांकन होत असतं. शिक्षकाचे काही सर्व्हिस अंतर्गत एक्झाम्स वगैरे असतील, काही ट्रेनिंग सेशन असेल, त्या ठिकाणी सुद्धा. म्हणजे या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत ज्या मूल्यांकनातून इथे दोघांबद्दलही आपल्याला माहिती भेटते. मूल्यांकन एका विशिष्ट गुणधर्माबद्दल सांगते. बघा, काय मूल्यांकन म्हणजे? मूल्यांकनाचा गुणधर्म काय आहे असा प्रश्न. त्याच्या सध्याच्या प्रमाणाबद्दल माहिती देत आहे. त्या विशिष्ट गुणधर्माचं मूल्य काय ते सांगतंय. गुणधर्म कसे व्यक्त केले जाऊ शकते ते सांगतंय. गुणधर्म कसे मोजले जाऊ शकते ते सांगते. मूल्यांकन म्हणजे काय आहे? इव्हॅल्युएशन असं आपण म्हणतो त्याला, म्हणजे प्रगतीचं मोजमाप असं आपण त्याला म्हणतो. आणि एवढे सोपे सोपे शब्द जर याच्याबद्दल कळाले तर तुमचं काम सोपं होत आहे. मग उत्तर काय येईल? त्या विशिष्ट गुणधर्माचं मूल्य काय आहे हे मूल्यांकनातून कळतं. मूल्य, क्वालिटी काय आहे, दर्जा काय आहे. एखादा विद्यार्थी असेल, एखादा शिक्षक असेल, तो किती, त्याच्यामध्ये किती गुणधर्म आहेत ते मूल्यांकनातून आपल्याला समजतं.
सामान्यतः बाल्यक केंद्रित शिक्षणाच्या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे? बघा, सध्याची शिक्षण पद्धती या बालकांना फोकस करणारी आहे. म्हणजे बालकांचा विकास कसा होईल, बालकांची प्रगती कशी होईल, त्या दृष्टिकोनातून तो अभ्यासक्रम असेल, पाठ्यक्रम असेल, डेव्हलप केला जातो. मग त्या ठिकाणी शिक्षक फार महत्वाचा रोल निभावतो आहे. काय आहे तर समस्या प्रधान जी परिस्थिती आहे ती निर्माण करणं शिक्षकाचा रोल आहे. मुलांसाठी शक्य तेवढी सामग्री आणि संसाधनं एकत्रित करणे, मुलांच्या त्यांच्या गृहितांची मांडणी करण्यास मुलांना मदत करणे, वरील सर्व काय शिक्षक काय भूमिका बजावतो तुम्हाला काय वाटते? हे ना एक जनरल स्वरूपाचे प्रश्न आहेत. बघा, समस्या प्रधान परिस्थिती शिक्षक निर्माण करणार मुद्दाम का? एखादी समस्या निर्माण करणार, मुलांना ती सोडवता येते का, त्या समस्येमधून पुढे कसं जायचं हे मुलांमध्ये डेव्हलप झालं पाहिजे, म्हणून ही परिस्थिती. त्यांच्यासाठी शक्य तेवढी सामग्री आणि संसाधनं, त्यांना शिकण्यासाठी योग्य अशी संसाधनं देणं, म्हणजे खेळाचे साहित्य असतील, प्रयोगाचे साहित्य असेल किंवा इतर मग चित्राचे बोर्ड वगैरे त्या सगळ्या बाबी, आणि त्याच्यानंतर मुलांच्या गृहितांची मांडणी करण्यास मदत करणे. म्हणजे मुलं जे काही अभ्यास करतायत ना त्यामध्ये थोडंसं ऍडिशन करणे, त्यांच्या अभ्यासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे, हे सगळंच काम शिक्षकांचं आहे बालकेंद्रित पद्धतीमध्ये. आता प्रकल्प आपण म्हणतो, प्रोजेक्ट म्हणतो, याचा लोकप्रिय प्रकार म्हणजे कोणता? विद्यार्थ्यांनी प्रारूपाची तयारी करणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये व्यस्त ठेवणे, विद्यार्थ्यांमध्ये काही प्रकल्पाचे वाटप करणं जेणेकरून उन्हाळी सुट्टीमध्ये ते पूर्ण करतील. वरील पैकी सर्व. प्रकल्प असतो कशासाठी? तुम्हाला आमचं कसं, म्हणजे आम्ही लहान होतो ना, खरं सांगतो, प्रकल्प म्हणजे काय, एखादा हुशार विद्यार्थी वर्गातला तो लिहिणार कुठून तरी एखाद्या गाईडमधून, आणि मग त्याचं बघून सगळे लिहिणार, कॉपी पेस्ट. पण ते अपेक्षित नाहीये. प्रकल्प प्रोजेक्टमध्ये काय अपेक्षित आहे तर प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांनी प्रारूपाची तयारी करणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी आहे त्या सुट्टीमध्ये व्यस्त ठेवणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचे त्या प्रकल्पाचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करून त्यांना ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठेतरी ऍक्टिव्ह ठेवणं, त्यांच्यामधला विद्यार्थी जागा ठेवणं अपेक्षित आहे. या ठिकाणी वरील सर्व हे उत्तर येणार आहे. आपण पुढे जातो. बघा, वर्गात प्रत्यक्ष प्रदर्शित करण्या अगोदर रंगीत तालीम करणे का महत्वाचे आहे? बघा, प्रत्यक्ष प्रदर्शित करण्या अगोदर म्हटलेलं आहे, म्हणजे प्रात्यक्षिक म्हणूया आपण त्याला, थोडक्यात काहीतरी करायचं आहे मग त्याच्या आधी रंगीत तालीम करायची, म्हणजे आधी सराव करायचा. तो का अपेक्षित आहे? म्हणजे त्याने शिक्षकामध्ये आत्मविश्वास तयार होईल. शिक्षकास वर्ग प्रयोगाबद्दल दरम्यान वर्गात बऱ्याच अडचणींशी परिचय होतो. शिक्षक एक परिपूर्ण वर्ग प्रयोग प्रदर्शित करतो, म्हणजे विद्यार्थ्यांसमोर प्रयोग सादर करायचा आहे, पण त्याच्या आधी रंगीत तालीम करायची. रंगीत तालीम म्हणजे त्याच्या आधी प्रॅक्टिस करायची आहे. ती प्रॅक्टिस का गरजेची आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, एकतर शिक्षकामध्ये कॉन्फिडन्स तयार होईल. आपण नवीन आता माझं डीएड झालेलं आहे, तुमच्यातले बऱ्याच जणांचं ते झालेलंच आहे. डीएड किंवा बीएड सगळ्यांचंच झालंय, कोणाचं ते. आपण जेव्हा तासिका घेतो त्याच्या आधी ती आपण पाठटाचन तयार करतो. पाठटाचन म्हणायचे आमच्याकडे त्याला, बरोबर? तुमच्याकडे तीच म्हणत असेल. आम्ही सगळे मुद्दे, मग ते कसं सादर करायचं, त्यासाठी मग याचा वापर, वेगवेगळ्या चित्रांचा वापर, कॉन्फिडन्स आधी तयार होणार. वर्गात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीबद्दल आधीच आम्हाला ज्ञान भेटणार आणि आम्ही परिपूर्ण असा त्या ठिकाणी तो प्रयोग सादर करू शकणार किंवा तो पाठ सादर करू शकणार. हे सगळं त्या रंगीत तालिमीमुळे शक्य होत आहे. लक्षात ठेवा. मी पुढे जातो. शिक्षण पद्धत म्हणजे काय? बघा बरं का, कला विज्ञान दोन्ही काहीच नाही. शिक्षण पद्धतीमध्ये काय काय येतं? 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कला सुद्धा येते, आर्ट शाखा येते, विज्ञान शाखा येते आणि वाणिज्य सुद्धा येते शिक्षण पद्धतीमध्ये. ते इथे नसलं, वाणिज्य सुद्धा यामध्ये येतं आणि इतरही बऱ्याच बाबी येतात. प्रास्ताविक प्रश्न कसे असले पाहिजे? बघा, आता हे प्रास्ताविक म्हणजे माहिती आहे, आपण एकदा पाठ सुरू करतो आहे. पाठ सुरू करताना सुरुवातीला विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे हे आपल्याला थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. विद्यार्थी किती खोलात आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. ओके, मग त्यासाठी आम्ही काही प्रास्ताविक प्रश्न विचारत असतो. विद्यार्थ्यांचं पूर्वीचं ज्ञान काय आहे त्याच्यावर आधारित, किंवा कठीण नसले पाहिजे, ते सोपे असे प्रश्न असले पाहिजेत. एका शृंखलेमध्ये ते असले पाहिजे, म्हणजे क्रमाक्रमाने ते विचारले गेले पाहिजेत. प्रास्ताविक प्रश्न बघा, या ठिकाणी 10 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं तर ते पूर्वज्ञानावर आधारित असावं, विधान बरोबर आहे. दुसरं ते सोपे असावेत, बरोबर आहे. तिसरं ते एका साखळीमध्ये बांधलेले असावेत. प्रास्ताविक प्रश्न जे आहे
या ठिकाणी कसे असले पाहिजेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे मूल केंद्रित पद्धतमध्ये व्याख्यानं आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकांनी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? मूल केंद्रित पद्धत. प्रात्यक्षिक करायचं आहे किंवा व्याख्यान द्यायचं आहे, सावधगिरी कोणती बाळगावी लागेल? बघा, प्रात्यक्षिक हेतूने प्रयोग, व्यवस्था आणि उपयोजनांचं आयोजन व व्यवस्था करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथे विद्यार्थ्यांना सक्रिय सहकार्य त्यांचं घेणं गरजेचं आहे का? विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्याचं स्वातंत्र्य आम्ही दिलं पाहिजे का? विद्यार्थ्यांना जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चरण दर चरण पद्धतीमध्ये प्रात्यक्षिक आयोजित करणं या ठिकाणी अपेक्षित आहे का? आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. बघा, कशाबद्दल बोलतोय आपण? आपण बोलतोय व्याख्यानं आणि प्रात्यक्षिक करायचंय आणि ते बालक केंद्रित करायचंय. त्यासाठी काय तुम्ही वापरलं पाहिजे? 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिला मुद्दा म्हणजे काय सावधगिरी बाळगावी? प्रयोग, व्यवस्था आणि उपयोजन. यासाठी विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थी सक्रिय सहभागी असला पाहिजे. विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे अरे हे माझं काम आहे, हे मी करतोय. दुसरं, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चरण दर चरण म्हणजे एक सातत्याने महिना 15 दिवसाला अशी प्रात्यक्षिक आयोजित केली पाहिजेत, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. ब्लॅकबोर्डचा मुख्य प्रकार कोणता आहे? बघा, ब्लॅकबोर्ड, लाकडी ब्लॅकबोर्ड, सिमेंट ब्लॅकबोर्ड, काचेचे ब्लॅकबोर्ड, वरील सर्व. आता आपल्या समोर जो आहे ना ब्लॅकबोर्ड नाही, हा व्हाईट बोर्ड आहे. हा काय आहे? व्हाईट बोर्ड आहे. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पण लाकडी बोर्डही असतात, सिमेंटचेही असतात, काचेचे सुद्धा असतात. हे सगळेच प्रकार बरोबर आहे. साधारणतः यांच्यासाठी व्याख्यानाच्या शिकवणी पद्धती सर्वोत्तम मानली जाते. बघा, व्याख्यान पद्धत कोणासाठी? व्याख्यान शिकवणी पद्धत कोणासाठी? हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी, इंटरमिडिएट विद्यार्थ्यांसाठी, ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान शिकवणी पद्धत. 13 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. बघा, व्याख्यान म्हणजे कसं राहतं? थोडंसं कंटाळवाणं वाटू शकतं. एकदा बोलायला लागलो बोलतोय, तिथे काही म्हणजे चित्र वगैरे काही विषय नाही. भारत पाकिस्तान समस्या असा एक प्रश्न घेतला आणि मग त्याच्यावर सगळ्या मुद्द्यांचा आम्ही सखोल तुमच्यासमोर मांडणी केली. व्याख्यान आहे ते हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना बोर वाटू शकतं, इंटरमिडिएटच्या विद्यार्थ्यांना बोर वाटू शकतं, पण जे ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ती म्हणजे त्यांच्या डोक्यात ते घुसणार, इतरांच्या ते डोक्यावरून जाऊ शकतात. तुम्ही बऱ्यापैकी सगळे ग्रॅज्युएट आहात, त्याच्यामुळे तुम्हाला व्याख्यान पद्धत निश्चितपणे चालू शकते, यात काही शंका नाही. शिक्षकांच्या शरीराची मुद्रा आणि ब्लॅकबोर्ड यांच्यातील प्रमाणित कोण किती असावा? बघा, म्हणजे बघा इथे आता हे हा ब्लॅकबोर्ड आहे आणि मी शिक्षक आहे. आमच्यामध्ये किती अंशाचा कोण असला पाहिजे दोघांमध्ये? आता ही अशी रेंज धरली तुम्ही आणि मी शिक्षक पूर्ण असा उभा आहे, असा, हे असा आणि मी असा, हे झालं किती? 90 अंशाचा कार्यक्रम झाला. इथे 90 अंशाचा कोण तयार झालाय. मी जर असं इकडे तोंड करून उभा राहिलो तर मग यांचं म्हणणं काय? 45 असावा, 300 असावा, 120 असावा, 90 असावा. बघा, 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, किती अंशाचा? तर हा असा, मी असा असून नाही चालणार, असा मला थोडा असा राहिलं पाहिजे, असं म्हणजे हे जे ना इथून असं तिरप असा मी थोडा असा म्हणजे अर्ध तुमच्याकडे आणि अर्ध इकडे असा तिरपा अँगल असला पाहिजे शिक्षकाचा, कधी तो बेस्ट आहे. म्हणजे पूर्णतः ब्लॅकबोर्डकडे नको, माझी पाठ तुम्हाला दिसत नाही राहिली पाहिजे, किंवा मी पूर्णतः असं तुमच्या समोर सारखं कंटिन्यू जर राहिलो तर तेही चुकीचं आहे. मी अर्धा ब्लॅकबोर्डकडे आणि अर्धा तुमच्याकडे बघत राहिलो पाहिजे, किंवा त्या पद्धतीचं शिक्षकाचं हे असावं, ते बेस्ट उदाहरण या ठिकाणी आहे. पुढे जातोय. शिक्षक काय करतात? मेधा पाटकर आणि अमृतादेवी बिश्नोई यांच्या बाबतीत शिकवत आहे. हे कशा संदर्भात शिकवत आहेत मग शिक्षक? जलसंवर्धन, महिला सशक्तीकरण, पर्यावरणीय समस्या यापैकी नाही. आता मेधा पाटकर यांनी काय केलेलं आहे? त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनासाठी एक मोठं त्या ठिकाणी हे केलंय, उपोषण वगैरे बरेचसे मार्ग. मग काय नेमकी कोणती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते? त्या पर्यावरणीय समस्या त्या असतील किंवा अमृतादेवी बिश्नोई असेल, तर ते आम्हाला कळायला पाहिजे. पुढे, व्याख्यान करत असताना आपण एकतर्फीपणा दूर करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करू? बघा, व्याख्यान तर करतोय पण ते बोरिंग नाही झालं पाहिजे, पोरं झोपले नाही पाहिजे, पोरं शेवटच्या मुद्द्यापर्यंत खेळून राहिले पाहिजेत. मग काय करणार आम्ही काही विनोद आणू, काही जोक्स त्या ठिकाणी आणणार, आम्ही त्या विषयाला प्रेरणादायी बनवू. बघा, शिक्षकाचं काम काय आहे? त्यामध्ये एखादं प्रात्यक्षिक जोडू
आणि त्याला अधिक तथ्यात्मक बनवू. बघा, व्याख्यानाला जास्त इंटरेस्टिंग बनवायचं आहे. शिक्षक कोणती पद्धत वापरू शकतात, तर त्याच्यामध्ये आम्ही एखादं प्रात्यक्षिक जोडू, एखादं प्रॅक्टिकल उदाहरण त्या ठिकाणी कसं देता येईल. विद्यार्थी जास्त ऍक्टिव्ह राहण्याची शक्यता त्या ठिकाणी तयार होईल प्रात्यक्षिकामुळे. 2 प्रक्षेपित तंत्र आहेत बघा, कोणती आहेत? प्रक्षेपित तंत्रांबद्दल या ठिकाणी प्रश्न आहे. टीएटी, आरआयटी, जीमॅट, WAIS, टीएटी, जीमॅट, WIS अँड CA. प्रक्षेपित तंत्राबद्दल प्रश्न आलाय. तुम्हाला जरा गुगलला सर्च करायचंय, मी जे तंत्र सांगेल ते, आणि मग त्याचा थोडा आणखी चांगला अभ्यास करायचा आहे. टीएटी आणि आरआयटी हे प्रक्षेपित तंत्र आहे. ओव्हरहेड प्रोजेक्टर शिक्षकाने तेव्हा वापरले जेव्हा ते खालील पैकी एक शिकवत असेल. बघा, ओव्हरहेड प्रोजेक्टर म्हणतोय आपण. कधी वापर केला जाऊ शकतो? काही कठीण आकृत्यांचं रेखांकन करायचंय, कठीण विषय शिकवायचा आहे, स्क्रीनवर लहान गोष्टी आम्ही वाढवतो आहे. ओव्हरहेड प्रोजेक्टर. शिक्षकांसाठी वेगवेगळी साधनं असतात शिकवण्यासाठी, आणि त्यामधलं हे आहे. बघा, काही कठीण आकृत्या आहेत, त्यांचं रेखांकन करायचं असेल, हा प्रोजेक्टर कामाला येईल. कठीण विषय शिकवायचा असेल, हा कामाला येईल. स्क्रीनवर लहान गोष्टी तुम्हाला वाढवायच्या असेल, हा कामाला येईल. वरील सर्व ओव्हरहेड प्रोजेक्टर जे आहे शिक्षकाने यावेळेस वापरला पाहिजे. चाचणीचा उद्देश वर्गाशी तुलना करणे आहे, तेव्हा टिंबटिंब वापरला जातो. बघा, म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, तो त्या वर्गाच्या तुलनेमध्ये किती हुशार आहे, किती किंवा सोपा आहे, म्हणजे एक जनरल मूल्यांकन करायचं आहे. शिक्षक निर्मित चाचणी, निदान चाचणी, मानक परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणी. कशाचा वापर तुम्ही करणार आहे? 19 नंबरचा प्रश्न आहे. मुलाच्या बुद्धिमत्तेची तुम्ही काय करताय? चाचणीच करताय. त्या ठिकाणी वर्गाशी तुलना करायची आहे. बुद्धिमत्ता चाचणीतूनच हे शक्य आहे, लक्षात ठेवा. बुद्धिमत्ता चाचणीतूनच हे शक्य आहे, लक्षात ठेवा. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे 19 नंबरचा. बघा, परिचयात्मक प्रश्न विचारले जातात. कधी विचारले जातात? परिचयात्मक म्हणजे माहिती असलेले प्रश्न कधी विचारले जातात? धड्याची सुरुवात करायची आहे तेव्हा, धडा शिकवताना मध्येच, धड्याच्या शेवटी, प्रत्येक टप्प्यावर. तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही जेव्हा प्रास्ताविक करतायत तेव्हा विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे थोडंच तपासून पाहिलं पाहिजे. विद्यार्थी किती हुशार आहे त्यानुसार आम्हाला शिकवता येईल ना. मग कधी होणार आहे? परिचयात्मक प्रश्न हे धड्याच्या सुरुवातीला तुम्ही शिकवणं सुरू करतायत. तुम्हाला समजा महाराष्ट्राचा इतिहास शिकवायचा आहे, मग तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल थोडेफार प्रश्न विचारू शकता ना, की चला, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास थोडासा त्याबद्दल तुम्हाला काय माहिती सांगा बरं. असे सोपे सोपे प्रश्न जे येईल विद्यार्थ्यांना, ते थोडंसं वातावरण तयार होणार आहे. पुढे सामान्यतः यश चाचणी ही काय आहे? बघा, यश, सामर्थ्य, वेग, योग्यता, विद्यार्थी क्षमता, सक्सेस चाचणी म्हणूया आपण त्याला. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय करते ही? सामर्थ्याची चाचपणी, वेगाची, योग्यतेची, विद्यार्थ्यांच्या क्षमता मापन करते ही यश चाचणी. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचं मापन करणारी ही चाचणी असते. पुढे शिक्षण मॉडेलचे घटक कोणते आहे? बघा, शिक्षण मॉडेल म्हटलेलं आहे. वाक्यरचना, लक्ष केंद्रित करणे, सामाजिक प्रणाली, वरील सर्व शिक्षण मॉडेलचे घटक तुम्हाला विचारलंय. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, शिक्षण मॉडेलमध्ये वाक्यरचना ही तुम्हाला महत्वाची, सेंटेन्स स्ट्रक्चर, कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, लक्ष केंद्रित करणे, सामाजिक प्रणालीचं सुद्धा भान असलं पाहिजे. वरील सर्व शिक्षण मॉडेलमध्ये हे सगळंच येतं. पुढे बुद्धिमत्ता भागफल म्हणजे 25 ते 39च्या श्रेणीमध्ये असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार आहे? म्हणजे बुद्धिमत्तेचा जो IQ म्हणतो ना आपण, IQ कोणाचं किती IQ आहे, इंटेलिजंट क्वेस्टंट असं त्याला शब्द आहे, तो जर 25 ते 39 मध्ये असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार? सौम्य, मध्यम, गंभीर, अतिशय, आणि पुढे त्याला मंदावती असा मराठी शब्द आहे. कोणता प्रकार, कोणत्या लेव्हलची, कोणत्या श्रेणीची ती बुद्धिमत्ता आहे? 23 नंबरचा प्रश्न आहे. म्हणजे 25 ते 39 म्हणजे कमी एकदम, गंभीर स्वरूपाची मंद अशी बुद्धिमत्ता आहे ती. गंभीर, मंदावती असं त्याला शब्द प्रयोग मराठीमध्ये शुद्ध वापरलेला आहे. कोणती गणित शिकवण्याची पद्धतच नाहीये. कंठस्थ करून घेणे, नैपुण्य, मनोरंजक पद्धत यापैकी नाही. गणित तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवणार? प्रश्न भारी आहे. बघा, कंठस्थ करणे म्हणजे पाठांतर करून घेणार का? आम्ही पाठेपाठ करून घेऊ शकतो आम्ही.
वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पाठ करू शकतो. यस. नैपुण्य, वारंवार रिव्हिजन सराव. यस, तेही त्याच्यात येऊ शकतं. मनोरंजक पद्धत, वेगवेगळ्या कृतींचा वापर करून सुद्धा आम्ही गणित शिकवू शकतो. यस, तिन्ही पद्धती आहे. कोणती नाही म्हटलं तर यापैकी एक नाही, म्हणजे तिन्ही आहे म्हणून उत्तर एकही नाही. पुढे पॅनेल बोर्ड कशाने तयार केले जातात? फ्लॅनेल खरं म्हणजे ते फ्लॅनेलने, कापसाच्या कापडाने, कोणत्या प्रकारच्या कापडाने, रबरी चादरीने फ्लॅनेल बोर्ड म्हटलेला आहे. आता नावातच फ्लॅनेल आहे, थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे, कशाने तयार करणार? फ्लॅनेल बोर्ड म्हणजे ते फ्लॅनेलनेच तयार करणार आम्ही. प्राथमिक शालेय स्तरावर आधुनिक भारतीय शिक्षणाचं वर्णन कशा पद्धतीने केलं जाईल? बघा, आमच्याकडे जे प्रायमरी एज्युकेशन आहे भारतामधलं, आधुनिक भारतामधलं, ते कसं आहे? अभ्यास केंद्रित, प्रकल्प केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, विषय केंद्रित. माहित पाहिजे. भारतीय शिक्षण पद्धतीबद्दलचा हा प्रश्न आहे 26 नंबरचा. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे सध्या की अरे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आम्हाला द्यायचंय. आम्हाला विद्यार्थ्यांना समोर ठेवून सगळं काही विकसित करायचं आहे. आम्हाला विद्यार्थ्यांचा विकास करायचा आहे. शिकवण्यामध्ये टेलिव्हिजनचं योगदान काय? बघा, टीव्हीचा वापर कसा करू शकता तुम्ही, किंवा ते कितपत प्रभावी ठरतं असं तुम्हाला वाटतंय? टेलिव्हिजन घरी बघा, विद्यार्थी टीव्ही बघतात, टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका बघतात, त्याच्यातून विद्यार्थी काही शिकतायत का? अतिशय उच्च पद्धतीचे योगदान आहे. सामान्य आहे, उच्च आहे, शून्य. आता खरं म्हणजे टीव्ही ऐवजी ना आता मोबाईल, असा उद्या जर प्रश्न आला तर मोबाईलचं काय बाबा योगदान आहे शिकवण्यामध्ये, किंवा मग उद्या शॉर्ट व्हिडिओचं किंवा रील्सचं काय योगदान आहे शिकण्यामध्ये, असाही प्रश्न येऊ शकतो बदलत्या काळानुसार. 27 नंबरचा प्रश्न आहे, टीव्हीचं अतिशय उच्च असं योगदान. जर टीव्हीवर चांगले कार्यक्रम तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवले तर त्यांचा शब्दसंग्रह वाढणार आहे, त्यांचं व्हिज्युअल त्या ठिकाणी जे हे आहे मेमरी, ती सुद्धा खूप जबरदस्त वाढणार आहे. लक्षात घ्या. अचिव्हमेंट टेस्ट, ज्याला कामगिरीची टेस्ट म्हणतोय आपण, कशातून मोजली जाते? बघा, सामग्रीशी संबंधित ज्ञान, सामग्रीमध्ये आवडीचे स्तर, सामग्रीमध्ये वाढ, सामग्रीशी संबंधित अधिकार प्राप्त करणे. अचिव्हमेंट टेस्ट. 28 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, 28 नंबरचा प्रश्न आहे, अचिव्हमेंट टेस्ट तुम्हाला म्हटलंय काय करते? सामग्रीशी संबंधित ज्ञान जे आहे ती कामगिरी मोजण्याचं काम अचिव्हमेंट टेस्ट मधून होते आहे. लक्षात ठेवा. शिक्षण उपक्रमाचं महत्व टिंबटिंब आहे. शिक्षण उपक्रम, शिक्षकाने वर्गातील आणि त्या बाहेरचे सर्व उपयुक्त मार्गदर्शन मिळवणे. शिक्षक शिकवण्याची पद्धत समाकलित करतात. शिक्षक स्मृती स्तरावर प्रतिबिंबित करण्याच्या पातळीवर प्रभावी प्रक्रिया करतात. वरील सर्व शिक्षण उपक्रमाचं महत्व काय आहे? बघा, इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे. 29 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे, उत्तर द्यावं लागेल. काय वाटतंय तुम्हाला? शिक्षण उपक्रम म्हटलेलं आहे. पहिल्या गोष्ट, शिक्षकाने वर्गातील आणि त्या बाहेरचे सर्व उपयुक्त मार्गदर्शन मिळवलं पाहिजे. यस. शिक्षक शिकवण्याची पद्धत समाकलित करतात. बरोबर आहे. आकलित, आकलन म्हणतो ना आपण ते. शिक्षक स्मृती स्तरावर प्रतिबिंबित करण्याच्या पातळीवर प्रभावी प्रक्रिया करतात. म्हणजे जे शिक्षण विषयक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचा काय इफेक्ट होतो हा विचारलेला आहे. आणि ते वरील सर्वच या ठिकाणी, सगळेच या ठिकाणी येतील. पुढे जातो, अनुमानक, ज्याला आपण इंडक्टिव्ह म्हणतो आहे, अनुषंगिक त्याला डिडक्टिव्ह म्हणतो आहे. हे कशामध्ये जास्त वापरले जातं? गणित शिकवण्यामध्ये, शास्त्र शिकवण्यामध्ये, व्याकरण शिकवण्यामध्ये वरील सर्व अनुमानक आणि अनुषंगिक पद्धतीमध्ये अधिकाधिक काय वापरले जाते? 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, गणित शिकवण्यामध्ये ही पद्धत वापरली जाते, शास्त्र शिकवण्यामध्ये हे वापरले जातं, व्याकरण शिकवण्यामध्ये हे वापरलं जातं. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह या दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या कुठे वापरल्या जातात? या सगळ्या ठिकाणी गणित, व्याकरण आणि शास्त्र तिन्हीमध्ये या पद्धती वापरल्या जातात. पारंपरिक टेलिव्हिजनमध्ये एक मोठी काय कमतरता आहे बघा. पारंपरिक म्हणजे जुन्या पद्धतीच्या टीव्ही असायच्या, त्यामध्ये विद्यार्थी शिक्षकांमध्ये आंतरक्रियांचा अभाव. दुसरं, शिकवण्याविषयी शिक्षकांचा निष्क्रिय दृष्टिकोन. तिसरं, या माध्यमातून शिकवण्यासाठी शिक्षकांची असमर्थता. टीव्ही बद्दल, पारंपरिक टीव्ही बद्दल 31 नंबरचा प्रश्न आहे. इथे काय होत होतं माहिती का? टीव्ही तर मुलं बघतायत, पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांची जी आंतरक्रिया झाली पाहिजे, इंटरॅक्शन झाली पाहिजे, तिचा या ठिकाणी अभाव होता. इथे 1 नंबरचं उत्तर जे आहे ते लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. 1 नंबरचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढे जातोय आपण. विद्यार्थी केंद्रित पद्धत म्हणजे काय?
बघा बरं का, आता आपण म्हणतो की अरे हे आमच्याकडची शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे. म्हणजे काय? विद्यार्थी केंद्रित शिकवण्याची पद्धत आहे, बाल समर्थन पद्धत आहे, पूर्वग्रह मुक्तपणे शिकणं आहे, वरील सर्व आहे, विद्यार्थी केंद्रित पद्धत आम्ही कशाला म्हणतोय? 32 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. बघा यामध्ये विद्यार्थी केंद्रित शिकवणं तर येणारच आहे, बाल समर्थन पद्धत याच्यात येणार आहे, पूर्वग्रह दूषित नसलं पाहिजे शिकवणं, पूर्वग्रह मुक्त शिकवणं असलं पाहिजे, हे सगळंच याच्यामध्ये येणार आहे. पुढे मी जातो. हे उत्तम कृती कौशल्याचं उदाहरण आहे. बघा उत्तम कृती कौशल्याचं उदाहरण कोणतं आहे? चढणे, धावणे, झोपणे, लिहिणे. 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा उत्तम कृती कौशल्य, कृती कौशल्यामध्ये चढणं, धावणं, झोपणं नाही, लिहिण्याचा विषय. आम्हाला आमचा शिक्षणाचा कार्यक्रम चाललाय, शिक्षणामधलं कृती कौशल्य हे लिहिण्यातून येतं, स्किल आहे ना ते लिहिणं. हे पुढे जातोय मी. अध्यापन अध्ययन प्रक्रिया मूलभूत रीतीने कोठे पूर्ण होते? अध्यापन आणि अध्ययन वर्गात पूर्ण होते, शाळेत पूर्ण होते, समाजामध्ये पूर्ण होते, घरामध्ये पूर्ण होते. बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर. अध्यापन प्रक्रिया पूर्ण करायची, कुठे पूर्ण होते? थोडंसं लाईटने गेलं होतं, काही हरकत नाही. 34 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सगळ्यात बेस्ट जर ठिकाण असेल तर ती वर्ग आहे. वर्गामध्ये एक सिस्टमॅटिकपणे, शास्त्रीयपणे अध्ययन अध्यापन पूर्ण होतं असं आपण म्हणू शकतो. वर्गामध्ये प्रमाणित उपली चाचणीची कोणती एक मुख्य विशेषता आहे का? प्रमाणित चाचणी म्हणूया आपण त्याला. निष्पक्षता, वैधता, विश्वसनीयता, वरील सर्व प्रमाणित चाचणी. 35 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. उपलब्धी चाचणी, सॉरी इथे हा शब्द थोडासा घोळ झाला. उपलब्धी, उपलब्धी म्हणजे काय? अचिव्हमेंट. काय? निष्पक्षता, वैधता, विश्वसनीयता, वरील सर्व काय? 35 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रमाणित आहे, स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड अचिव्हमेंट टेस्ट म्हणतो आपण तिला. तिच्यामध्ये ना निष्पक्षताही असते, त्याच्यामध्ये वैधता सुद्धा असते, त्याच्यामध्ये विश्वसनीयता सुद्धा असते, वरील सर्वच तिच्यामध्ये असतं. शिक्षकाने वर्गामध्ये आकृत्या वापरणे आवश्यक आहे का? आकृत्यांचा वापर जर केला तर काय होतं? आकर्षण वाढतं, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा टिकून राहते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आणि जे विषयासाठी योग्य असेल तेव्हाच त्याचा वापर करावा. पुढे ज्यावेळी शिक्षकांना आकृती वापरून शिकवण्यासाठी स्वतःची इच्छा असेल तेव्हा आकृती वापरा. 36 नंबरचा प्रश्न आहे, लगेच तुम्हाला या ठिकाणी काटाकाटी जमली पाहिजे. बघा आकृत्या केव्हा वापरायच्या? आकर्षण वाढलं पाहिजे म्हणून केव्हाही वापरणार का? नाही. फक्त प्रेरणा टिकावी म्हणून वापरतील का? नाही. आता शिक्षकाची स्वतःची इच्छा तसाही विषय नाही. जेव्हा आवश्यकता आहे, ज्या विषयामध्ये आवश्यकता आहे तेव्हाच आकृत्या वापराव्या, केव्हाही नाही. आता गणितासारखा विषय आहे किंवा विज्ञानासारखा विषय आहे किंवा भूगोलासारखा विषय आहे, इथे आकृत्यांची गरज पडते, त्याच विषयामध्ये आपल्याला आकृत्या वापरता येईल. मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये आकृत्या वापरून काही फायदा होणार आहे का? तिथे तक्ते वगैरे आम्ही बनवू शकतो. ओके, ते लक्षात घ्या. ओट्यावरची शाळा ही काय आहे? पत्रावार शाळा, सार्वजनिक व्यापार शाळा, काम शिकवणारी शाळा, कारखान्याद्वारे चालवलेली शाळा, काय म्हणू? कन्सेप्ट एक, ओट्यावरची शाळा. कोण चालवायचं? कारखाने चालवायचे. कारखान्याद्वारे चालवलेली शाळा जी आहे तिला आम्ही ओट्यावरची शाळा असं म्हणायचो. TAT म्हणजे काय? आता आपण बघितलं वरती, तुम्हाला सांगितलं होतं मी TAT. बघा या TATचा अर्थ काय आहे असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. TAT एक प्रक्षेपित तंत्र आहे हे आपण बघितलं होतं, बरोबर आहे. आता TATचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. सेपरेशन टेस्ट म्हटलं आहे, याम्पिटिक सेपरेशन म्हटलंय, थॅमेटिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हटलं आहे आणि सेपरेशन टेस्ट असं म्हटलंय. आता हे TAT जे आहे, TAT हे जे थॅमेटिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो ना आपण, ते म्हणजे काय हो? ऍप्टिट्यूड, अभिवृत्ती. एखाद्या विद्यार्थ्याला किती आवड आहे एखाद्या विषयामध्ये, ती
त्याची ओळखायची असेल तर ती TATच्या माध्यमातून ओळखली जाते. अध्यापनादरम्यान संभाषण होतंय कोणामध्ये होतंय? शिक्षक विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक, विद्यार्थी पालक, वरिष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थी. अध्यापन करताय तुम्ही शिक्षक आहे, तुमच्या समोर विद्यार्थी बसलेले आहे. संभाषण कोणामध्ये होण्याची शक्यता आहे? चुकलं नाही पाहिजे. सरळ विद्यार्थी आणि शिक्षकातच होणार, आणि ते जेवढे जास्त होणार तेवढे ते पॉवरफुल. कोणते? मितीय अध्यापन साहित्य आहे. बघा, मितीय अध्यापन साहित्य. अध्यापन साहित्याचे वेगवेगळे प्रकार असतात. काळी बोर्ड, ब्लॅक बोर्ड म्हणतोय आपण, प्रदर्शन फलक, चित्र, नमुना, मितीय. मग मितीयमध्ये द्विमितीय, त्रिमितीय असे प्रकार पडतात. पुन्हा 40 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये जे आहे ना, नमुना जे असतात ना, सॅम्पल ज्याला म्हणतोय का, ते मितीय अध्यापनाच्या साहित्यामध्ये येत असतात. सामग्री किंवा विषय घटकांच्या क्रमावर केलेल्या मांडणीमुळे टिंबटिंबाचा अधिकतम पुरवठा केला जातो. सामग्री किंवा विषय घटकांची क्रमवार केलेली मांडणी. ज्ञातकडून अज्ञाताकडे, सरळ सोप्याकडून कठीणाकडे, ठोसकडून निराकारकडे. वरील सर्व सामग्री किंवा विषय घटकांची क्रमवार केलेली मांडणी. बघा, 41 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. आता क्रमवार कशी करतो आम्ही? ज्ञात घटक आहे, माहिती आहे, तिकडून जे माहित नाही तिकडे आम्ही शिकवत जातो. हा एक प्रकार झाला. सरळ सोपा आहे, तिकडून आम्ही कठीणकडे जातो. काहीतरी ठोस आहे, तिकडून आपण त्याच्या डिटेलकडे, स्पेसिफिककडे जातो. वरील सर्वच या पद्धतीने मांडणे. शिकवण्याची पद्धत कशी असली पाहिजे त्याचं हे या ठिकाणी या प्रश्नातून आपलं उत्तर भेटतं. पुढे जातो. दृकश्राव्य सहाय्यकशी संबंधित आहे. बघा, दृकश्राव्य एकतर ते दिसणार सुद्धा आणि ऐकायला सुद्धा येणार. काय? संकल्पनात्मक उपकरणे, श्रवणयोग्य उपकरणे. वरील दोन्ही कोणतंही नाही. दृकश्राव्य कशाशी निगडित आहे? 42 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, संकल्पनात्मक उपकरणे याच्याशी हे संबंधित आहे. श्रवणयोग्य उपकरणे याच्याशी हे संबंधित आहे. दृकश्राव्य. बघा, दृकश्राव्य साधन जे आहे ते या दोघांना सुद्धा त्या ठिकाणी संबंधित आहे. पुढे AIESS मध्ये आम्ही कशाला मोजतो आहे? बघा, AIESS भावनिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र. भावनिक, शैक्षणिक, शारीरिक, सामाजिक, भावनिक, पर्यावरण. बघा बरं का, कन्सेप्ट आहे AIESS. कशाचं मापन याच्यामध्ये होतं? 43 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आम्ही भावनिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र या तिघांची मोजणी किंवा मापन या पद्धतीतून करत असतो. आत्मनिरीक्षणाच्या पद्धतीद्वारे चेतन अनुभवाची रचना ज्याच्यामध्ये होते त्याला आम्ही कोणता वाद म्हणतोय? संरचनावाद, व्यवहारवाद, कार्यात्मकता, काही. आत्मनिरीक्षणाची पद्धती म्हणजे स्वतःचं मूल्यांकन करणे थोडक्यात, आणि त्याच्यातून आम्ही चेतन अनुभवाची रचना अनुभवतो आहे किंवा करतो आहे, अभ्यासतो आहे. संरचनावाद, व्यवहारवाद, कार्यात्मकता हे सगळे प्रश्न आलेले आहे TITला. हे माझ्या म्हणायचं काहीच नाहीये. तुम्हाला या पद्धतीचा अभ्यास करावा लागेल. हे मुद्दे तुमचे कव्हर होत आहेत का तुमच्या स्टडी मटेरियल मधून ते बघावं लागेल. संरचनावाद असं आपण त्याला म्हणतोय. आत्मनिरीक्षण पद्धतीतून आपण तो अभ्यासत असतो. शिकवण्याचं नियोजन कशाशी संबंधित नसते म्हटल्या? अध्यापन प्लॅन. बघा, कार्यविश्लेषण, शिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट ओळखणे, वर्तणुकीच्या संज्ञामध्ये शिक्षणाची उद्दिष्ट लिहून काढणे, वर्ग व्यवस्थापन, शिकविण्याचं नियोजन कशाशी संबंधित नसते म्हटलंय. 45 नंबरचा प्रश्न आहे, जरा प्रश्न नीट वाचावा लागेल. कार्याचं विश्लेषण आम्ही त्याच्यात करतो का? यस करतो. त्याच्यात उद्दिष्ट आम्ही ओळखतो का? यस ओळखतो. आम्ही ती उद्दिष्ट लिहून काढतोय का? यस लिहून काढतो. वर्ग व्यवस्थापन नाहीये त्याच्याशी. नियोजनामध्ये व्यवस्थापन नाहीये त्या ठिकाणी. लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे हा 4 नंबरचा. खालीबाकी शिकण्याचे कोणते पैलू असे आहेत ज्याबद्दल शिक्षक आणि मानसोपचार तज्ञ प्रत्यक्षपणे सर्वात जास्त चिंतित आहे? बघा, आकलनात्मक प्रश्न आहे. सगळ्यात जास्त चिंता आम्हाला कशाची? फळ्यांची, प्रोसेसची, सवयींचा विकास, त्याची चुकावणं टाळण्याची. सगळ्यात जास्त अभ्यास कशावर चालू आहे सध्या? शिक्षण क्षेत्रामधली समस्या कोणती आहे? 46 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. जी फळ्यांचा विषय नाहीये, सवयींचा विषय नाहीये, शिकवण्याची जी प्रोसेस आहे कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे यावर मानसोपचार तज्ञ, शिक्षक हे विचार करताय. इतर व्यवसायांसोबत आम्ही तुलना केली तर शिकवण्यामध्ये सर्वात मोठी कमतरता कोणती वाटते तुम्हाला? बघा, अनुज्ञेयता मानक, प्रशिक्षण कार्यक्रम, उचित वेतन प्रमाण, योग्य सामाजिक रूपरेषा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे
शिक्षण क्षेत्रामधला असा हा प्रश्न आहे या ठिकाणी. इतर व्यवसायांबरोबर तुलना केल्यास हे फार महत्वाचं आहे. आता इतर तुम्ही इंजिनियर बघा, डॉक्टर बघा, सरकारी, त्यांचं जे हे आहे बघा, अनुज्ञेयताचा विषय नाही. तुम्हाला प्रशिक्षण, शिक्षकांना प्रशिक्षण भेटतंय, समाजामध्ये ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं वेतन. शिक्षकांचं वेतन इतर व्यवसायांच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यांनी ते जो वेळ देतात विद्यार्थ्यांना त्या तुलनेत ते कुठेतरी कमी आहे. ती एक अत्यंत महत्वाची कमतरता आपल्याकडे आहे. विषयाचं आकलन होण्यामध्ये कशाचा समावेश आहे? आकलन कधी होणार? अंडरस्टँडिंग कधी होणार? भाषांतर, एक्स्ट्रापोलेशन, आधीपासून ज्ञात असलेली माहिती भविष्यात वापरण्याचा अंदाज करणे, अर्थ लावणे, वरील सर्व. आकलन म्हणजे काय? विषय समजला म्हणजे नेमकं काय झालं? 48 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एकतर तुम्हाला भाषांतर करता येत असेल तर तो समजला, तुम्हाला एक्स्ट्रापोलेशन जमत असेल, आधीपासून ज्ञान माहिती तुम्ही जमवतायत, यस. अर्थ लावता येतोय, यस. तिन्ही गोष्टी या तिन्ही मधून कळतं आम्हाला कितपत आकलन झालंय, कितपत समजलं आहे. यशाच्या उत्कृष्ट परीक्षेसाठीची मुख्य अट कोणती? यश, सक्सेस, त्याचं मूल्यांकन करायचं आहे आम्हाला. पूर्व निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता, विद्यार्थ्यांच्या मानसिक पातळीनुसार व्यावहारिक उपयुक्त असलेली वरील सर्व. यशाच्या उत्कृष्ट परीक्षेसाठीची मुख्य अट. 49 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एकतर जी उद्दिष्ट आम्ही आधी ठरवली होती ती पूर्ण होत आहेत का? विद्यार्थ्यांची मानसिक पातळी त्यानुसार तो विकास होतोय का? त्यानुसार ते यश भेटतंय का? त्या यशाची व्यावहारिक उपयुक्तता काय आहे? जीवनामध्ये किती वापर करतोय त्या सक्सेसचा तो, की फक्त घोगंपट्टी पोपट झालाय, पोपट पंची नाही चालणार? हे तीनही गोष्टी महत्वाच्या. उद्दिष्टांची पूर्तता होते का? त्याच्या मानसिक पातळीनुसार ते शिकवणं चाललंय का? नाहीतर त्याची पातळी कमी आहे, त्याला हाय लेवलचं शिकवत आहेत, तसंही नको. आणि व्यावहारिक उपयुक्तता आहे का? वरील सर्व यशाच्या उत्कृष्ट परीक्षेसाठीची अट आहे. लेखी साहित्याचं चांगलं मूल्यांकन कशावर आधारित नसावं म्हटलेलं आहे. भाषिक अभिव्यक्ती, तार्किक उदारीकरण, जे वाचलं जातं त्याची पुनरुत्पादन करण्याची क्षमता, विषयाचं आकलन. 50 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. लेखी साहित्याचं चांगलं मूल्यांकन कशावर आधारित आहे? जे आम्ही वाचलंय ना त्याचं पुनरुत्पादन आम्हाला करता येतं का? वाचलंय ते आम्हाला मांडता येतं का? ते लिहिता येतं का? तसं जर होत असेल तर यस, ते साहित्य, त्याचं मूल्यांकन जे आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. शेवटी आन्सर की देतोय. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, TITची फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकतात आणि आपला अभ्यास आणखी योग्य दिशेने त्या ठिकाणी नेऊ शकतात. व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.